10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि यावर्षी शासनाने 13 मे 2025ला एक शासन निर्णय काढला आणि त्यामध्ये बोर्डाच्या परीक्षा केंद्रांवरती CCTV कॅमेरे हे कंपल्सरी करण्यात आलेले आहेत। त्या संदर्भाने आज माझा तारांकित प्रश्न होता। त्या तारांकित प्रश्नावरती चर्चा होत असताना माझी मागणी होती की बोर्डाने किंवा शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलेलं आहे, परंतु हे होत असताना या ठिकाणी शाळांनी CCTV कॅमेरे लावायचे, इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून द्यायची, यासाठी शासनानं निधीची सुद्धा तरतूद करावी अशा प्रकारची आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि उत्तरामध्ये मला जे उत्तर मिळालेलं आहे की नियोजन DPDC मधून विशेष निधी म्हणून 5% मधून हा खर्च करण्यात यावा, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही DPDC मधून कॅमेरे लावण्याच्या संदर्भामध्ये तरतूद केलेली नाही। आणि शासन आजच्या घडीला जे शाळांना वेतनोत्तर अनुदान देते आहे ते वेतनोत्तर अनुदान 5व्या वेतन आयोगाच्या मार्च 2009च्या कार्यरत कर्मचाऱ्याच्या बेसिकच्या 5% वेतनोत्तर अनुदान देते आहे। आणि 5 वर्षापासून आपण बघितलेलं आहे की केव्हाही त्यांनी 100% वेतनोत्तर अनुदान या ठिकाणी दिलेलं नाहीत। खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामधल्या शाळा आमचे गुरुजी लोक चालवताना या ठिकाणी दिसते। जवळपास 80% शाळांमध्ये CCTV लावल्या गेलेल्या आहेत, परंतु तो खर्च मात्र शासनाकडून दिला गेलेला नाहीत। तो खर्च प्रत्यक्ष मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी खर्च केलेला आहे। आणि एवढं सगळं होत असताना कॉफीची प्रकरणं रोखण्याच्या संदर्भामध्ये कारवाई होत असताना या महाराष्ट्रामध्ये परीक्षा कालावधीमध्ये सेंट उर्सुला नागपूर या सेंटरवरून फिजिक्सचा पेपर हा फुटला गेलेला आहे। म्हणजे हे सगळं आपण करतो आहोत, परंतु मात्र त्यामध्ये म्हणजे प्रश्नपत्रिकाच बाहेर लीक होताना दिसते आहे। याच्यावरती शासनाचं पाहिजे तसं कंट्रोलिंग नाही। एक प्रकारे CCTV लावल्या जात आहे, तरी पण मोठ्या प्रमाणामध्ये कॉप्यांचं सत्र सुरू आहे। वाशिमला या ठिकाणी एक 578 विद्यार्थ्यांना सामूहिक कॉपीच्या नावाखाली त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। अनेक शिक्षकावरती सुद्धा या ठिकाणी FIR दाखल करण्यात आलेले आहे। गैरप्रकारचं आम्ही समर्थन करणार नाही, परंतु CCTV कॅमेरे आणि इतर लावण्यासाठी शासनाने निधीची उपलब्धता करून द्यावी। वेतनोत्तर अनुदान जे शाळांना मिळतं ते वेतनोत्तर अनुदान हे कर्मचारी 7वा वेतन आयोग घेत आहे, तर 7व्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांच्या बेसिकच्या 5% वेतनोत्तर अनुदान द्यावं अशी मी आजच्या प्रसंगी शासनाकडे मागणी केलेली आहे। परंतु शासनाने त्याकडे चालढकल करण्याचं धोरण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, केंद्राचं राज्याचं आपण कौतुक केलं, परंतु त्याच वेळेस या महाराष्ट्रामधल्या मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडायला लागलेल्या गोरगरिबाचं शिक्षण हे दुरापस्त झालेलं आहे अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। विद्यार्थ्यांसाठी CCTV सेंटरवर लावण्यात आले, हे विद्यार्थ्यांसाठी किती फायदेमंद आहे? नाही, त्यांनी सुपरविजन करण्याच्या दृष्टीनं CCTV लावावे, आमची काही अडचण नाही, परंतु हे CCTV लावण्यासाठी निधीची उपलब्धता, निधी कुठून उपलब्ध करून देणार याचा शासनाने विचार करायला पाहिजे होता। तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याकडनं 500 रुपये फीस जर घेत असेल, एक तर ती जबाबदारी बोर्डाने घ्यावी किंवा महाराष्ट्र शासनाने घ्यावी आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची उपलब्धता शासनाने करून द्यावी ही आमची मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।